कृष्णा इकडे बाहेर येऊन तोंड धुवत असते आणि तिला सगळं आठवत असतं की लहानपणी तिच्या आईने तिला कशी वागणूक दिली आणि आज सकाळ सकाळी जे झालं म्हणजे पनवती म्हटली, अपशकुनी म्हटली, पांढऱ्या पायाची म्हटली, हे सगळं आठवून ती रडत असते आणि ती स्वतःचं तोंड धुवून घेत असते. आता इथे गौतमी जी आहे ऑफिसमध्ये ती म्हणते की आज काहीही केलं, मंजिरीला सांगत असते ती, आज काहीही केलं तरी दुपारी मी दुष्यंतला प्रपोज करणार आहे आणि यासाठी पॉकेटमध्ये पैसा तर हवा लागतो. माझ्याकडे तर फक्त 400 रुपये आहेत आणि हे सगळे अरेंजमेंट करायचं म्हणजे एक 10,000 तरी लागतील, पण माझ्याकडे इतके नाही आहेत. तर आता मंजिरी म्हणते मग तू कशी अरेंज करणार आहेस अगं? तर आता ती म्हणते की अगं ते ऑफिसमधला जो सी फॉर चार्ली आहे तो देईल का गं पैसे? तर आता मंजिरी म्हणते की नेहमीसारखं डेट अरेंज कर आणि त्याला सांग पैसे द्यायला, रिकामं करेल तो खिसा. तर ती हो म्हणते. इकडे दुसरीकडे कृष्णा जी आहे ती थोडंसं रडतच असते, तर भक्ती येऊन तिचा मूड नीट करते. तर आता ही म्हणते भक्ती की काय मिळालं का तुला मग राजकुमार? तर ही म्हणते अगं राजकुमार असं नाही, पण एक अपघात होता वाचला आमचा. तो नाही का भुंगाट पावणं जे इथं पडला होता चिखलामध्ये, तर तोच तिथे परत आला होता आणि त्याच्यामुळेच अपघात होता वाचला. इकडे भक्ती म्हणते की अगं कृष्णा, कदाचित ते भुंगाट पावणं तर राजकुमार नसेल, सारखं सारखं धडकतोय म्हणजे काहीतरी असेलच ना. तर आता ही म्हणते की काय भक्ते, काय बोलतीयस? पहिला ते राजकुमारचं खूळ जे आहे ते डोक्यातनं काढ बघू तुझ्या, आणि चल आपण जयकांतच्या तोंडावर पहिला ते पैसे फेकून येऊया, हफ्ता फेकून येऊया, जा रेडी हो. तर आता इथे गौतमी चार्लीला फसवण्यासाठी मुद्दाम उठते आणि त्याच्या समोरून जात असते आणि पुढे जाऊन म्हणते हाय पुशू. तर तो म्हणतो पुशू? तर ही लगेचच म्हणते की तुला नाही आवडलं का मी पुशू म्हटलेलं? बरं मी नेक्स्ट टाईम नाही. तर मी आता त्याला म्हणते की पुशू म्हटलेलं तुला नाही आवडलं का? तर तो म्हणतो नाही अगं काही प्रॉब्लेम नाही, तू बोल. तर आता गौतमी त्याला म्हणते तू कामात आहेस का? मी नंतरनं बोलेन तुझ्याशी. तर तो म्हणतो अगं तुझ्यासाठी मी काम थोडा वेळ बाजूला ठेवतो, तू बोल काय हवं आहे. तर ही विचारते की तू कंपनीच्या ट्रिपसाठी तू पैसे एनरोल केलेले आहेस का? तर तो म्हणतो हो अगं केव्हाच. तर ही म्हणते, तो विचारतो तू केलंस का? तर ही म्हणते की नाही रे, माझ्याकडे पैसे नाहीत ना, त्यामुळे मी नाही केले. तर आता पुष्कर म्हणतो की अगं काही प्रॉब्लेम नाही, मी देतो ना तुला पैसे. तर गौतमी म्हणते की अरे पण मंथ एंड आहे ना. तर हा म्हणतो की अगं मंथ एंड तर प्रत्येक महिन्यात येत असतो, ट्रिप थोडी ना प्रत्येक वेळेला येणार आहे, त्यामुळे मी पैसे देतो, तू जा बिंदास्त. तर आता तो पर्समध्ये हात घालतो तर 2,000 रुपये असतात आणि तो तिला सांगतो की अगं फक्त 2,000च रुपये आहेत, चालतील का? तर आता ही म्हणते अरे नाही नाही नको, तुला लागतील ना त्यामुळे मला नको. आणि पुष्कर तिच्या हातात ठेवतो आणि ती थँक्यू सो मच चार्ली आणि पुष्कर म्हणून त्याच्या गळ्यात पडते. आणि आपली सॅलरी झाल्यानंतर मी लगेचच तुला तुझे पैसे वापस देईन. आणि ती थँक्यू म्हणून निघून जाते. तर आता मंजिरी म्हणते की मारलंस का गंडा? तर ही म्हणते हो अगं, पण 2,000ची सोय झाली आहे, बाकीचे 8,000 मी कसं मॅनेज करू मलाच कळत नाही आहे. आणि तेवढ्यात दुष्यंत येतो आणि तो म्हणतो गौतमी रेडी झाली आहेस ना, जायचं आहे ना आपल्याला लंचला? तर ती म्हणते हो हो जाऊया. तर आता इथं भक्ती जाऊन डबा घेऊन येते आणि तिथून म्हणते की चल आता कधी एकदा ते भुसनाळ्या जयकांतच्या तोंडावर पैसे जाऊन मारते ना, असं झालं आहे मला. आणि ती बाहेर येते आणि तेव्हा ही म्हणते की कृष्णा की पैसे मोजलेस ना भक्ते? तर ती म्हणते अगं सारखं सारखं काय मोजायचं, म्हणून नाही मोजले मी, पण ठेवताना मी मोजले होते. तर इकडे हे दोघं जे आहेत गौतमी आणि दुष्यंत एका मोठ्या हॉटेलमध्ये येतात आणि तिकडे आल्यानंतर ना दुष्यंत तिला म्हणतो अगं तुला वेळ बीड तर नाही लागलं ना? तर ही म्हणते अरे काहीच नाही. आता ती मनातल्या मनात म्हणते की ती पहिला विचारते दुष्यंतला की का का असं म्हणतोयस? तर तो म्हणतो की अगं एवढं मोठं हॉटेल तू चूज केलं आहेस, तुझी सॅलरी किती आहे? तर ही मनातल्या मनात म्हणते आता तुझ्यासारख्या श्रीमंत माणसाला फसवायचं म्हणजे मला एवढी मेहनत तर घ्यावंच लागेल. तर आता ही म्हणते की अरे आपण रोज रोज थोडी नेणार आहे, कधी तर आलो आहेत ना, ठीक आहे. तर मग हा विचारतो आर यू शुअर? तर ही म्हणते हो मी शुअर आहे. तर आता भक्ती आणि कृष्णा हे दोघं गाडीवर जात असतात तेव्हा कृष्णा म्हणते की भक्ते या महिन्यामध्ये आपण 2 हप्ते देणार आहे बरं का, आणि असंच जर आपण 2-2 हप्ते महिन्याला देत गेलं तर पुढचे पैसे आपण विहीर खणायला ठेवू शकतो बरं का, आणि शेतामध्ये पाण्याची मोटर पण बसवून घेऊया बरं का. आणि भक्ती इकडे हो हो म्हणत असते. आणि तर आता कृष्णा म्हणते की माझं अजून एक स्वप्न आहे भक्ते, आणि माझं हे स्वप्न आहे की आपण स्वतःचं एक ट्रॅक्टर घ्यावं. तर आता भक्ते म्हणते की कृष्णे तुझी लिस्ट तर खूप मोठी आहे, त्या लिस्टमध्ये राजकुमाराचं नाव पण आहे ना? इकडे गौतमी जी आहे ते मेनू चेक करत असते आणि ती रेट्स पाहून म्हणते अरे बापरे, इकडचे रेट्स जर पाहिलं तर 4,000 आमच्या दोघांचं बिल येईल कमीत कमी, आणि आता बाकीचे पैसे कुठून आणू, म्हणून तिला टेन्शन आलं. तर आता तिकडच्या हॉटेलचे मॅनेजर येऊन विचारतात की हॅलो मॅडम,
तो म्हणतो की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे अरेंजमेंट आणि केक वगैरे सगळं मॅनेज झालेलं आहे आणि हे त्याचं बिल म्हणून तो गौतमीच्या हातामध्ये देतो आणि ती ते पाहून शॉक होते आणि म्हणते बापरे एवढं मोठं बिल आता मी कसं अरेंज करणार आहे. तर आता दुष्यंत येतो आणि म्हणतो की ऑर्डर केलेस का गौतमी. तर ती म्हणते नाही आणि दुष्यंत म्हणतो की मी करू का ऑर्डर आणि तो त्याची मोठी लिस्टच सांगतो आणि त्यानंतर तो हिला विचारतो की तुला काही हवं आहे का. तर ही म्हणते नाही आणि मनातल्या मनात म्हणते बघ एक वाटी विष मिळते का आणि नको नको एक चमचा विष मिळतं का बघ कारण तेही इकडे महागच असणार आहे. इकडे आता बाळजाबाई जे आहे ते पोस्टर्स जे आहेत ते जयकांत करून आणलेलं असतो. तिकडे ते पोस्टर पाहून म्हणते बरोबर जागा कुणाची कुठं होतं ना तिथंच ठेवले तर म्हणजे बाळजाबाईचा फोटो खूप मोठा असतो आणि आढळरावांचा जो चेहरा असतो तो खूप छोटासा आणि कॉर्नरमध्ये दाखवलेला असतो. तर आता सगळे म्हणतात की मॅडम यंदा तुम्हाला खूप खर्च करावा लागणार आहे परत आचारसंहिता चालू झालं की आपण काहीही करू शकत नाही. तर आता बाळजाबाई म्हणते अहो पैसा आम्ही मस्त टाकूया त्या पैशाबाबतीत तुम्ही चिंता करू नका आम्ही मस्त घालू आणि आताच आम्ही ऑलरेडी सामुदायिक विवाह सोहळा मॅनेज केलेला आहे ना आणि मला फक्त आमच्या कोल्हापुरातच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली ही माहिती गेली पाहिजे की मी इलेक्शनला उभारली आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा आहे म्हणून. इकडे आता कृष्णा आणि ही भक्ती जे आहेत ते दोघं पैसे घेऊन येतात आणि जयकांत त्यांना पाहून इकडून निघून जातो. आता जयकांत गेल्यामुळे ही जी आहे बाळजाबाई ती पाहते आणि बाकीच्यांना सांगते की चला आता कामं भरपूर आहेत कामं करा पटपट आणि ती सगळ्यांना पाठवून देते. कृष्णाला बघून बाळजाबाईंना सगळं आठवतं की ते न्यायाबद्दल जी बोललेली असते कृष्णा ते सगळं आठवतं तिला आणि ती तिच्या कार्यकर्त्यांना सांगते की पैशाची अजिबात काळजी करायची नाही मी भरपूर पैसा घालणार आहे. तर आता तिची जाऊ जी आहे ती म्हणते की बाळजाबाई तुम्ही एका वेळेला किती जणांचा निकाल लावणार आहे. मग आता बाळजाबाई म्हणते म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. तर ती तिचे शब्द पलटते जाऊबाई आणि ती म्हणते की अहो निकाल म्हणजे काय की तुम्ही किती जणांचं लग्न लावणार आहे असं मला तुम्हाला विचारायचं होतं. 10-12 जोडपे तर असतीलच ना. तर आता बाळजाबाई म्हणते की 10-12 नाही 500 लोकांचं 500 जोडप्यांचं लग्न मी लावून देणार आहे उद्या. ती कार्यकर्त्यांना म्हणते की अरे तुम्ही अजून इथंच आहात जावा जावा काम करा पटकन व्यवस्थित लावा बरं का ते पोस्टर. जयकांत विचारतो कृष्णाला काय मग आणलाय का हप्ता. तर ही काही बोलण्याच्या आतच जयकांत म्हणतो की तुमच्या थोबाडाकडे बघूनच वाटायला लागले की हफ्ता अरेंज केला. जयकांत म्हणतो की मला असं वाटायला लागलं तुमचे थोबाडं बघून की तुम्ही पैसे घेऊन आलात पण मी म्हणतोय कशाला एवढी दगदग करायची नका ना दगदग करू मी तुमचं व्याज पैसा सगळं माफ करतो पण त्यासाठी तुम्हाला माझी ऑफर मात्र स्वीकारावी लागेल. तर इकडे कृष्णा जी आहे ती खाली मान घालून उभी राहते. तर इकडे जयकांत म्हणतो ए कृष्णे जयकांत प्रत्येकांना ऑफर देत नसतो बरं का. तर आता कृष्णा म्हणते भक्ते पैसे काढ आणि भक्ती डबा ओपन करते तर त्यात पैसेच नसतात. जयकांत तिला परत घाणेरड्या भाषेमध्ये बोलतो की अगं तू कर्ज फेडत राहशील पण तुझी ही जवानी जी आहे ती सरत चालली आहे त्याचं काय. आणि जयकांत हेही म्हणतो की एकदा का जवानी संपत आली ना की या 5 फूट शरीराचा काही उपयोग नसतो बघ. इकडे कृष्णाला तो म्हणत असतो की हे बघ मी सांगतोय तसं कर तनानं आणि मनाने माझी होऊन टाक मी सगळं तुझं माफ करतो. इकडे आता पैसे कमी असलेलं भक्ती जे आहे कृष्णाला सांगितल्यानंतर कृष्णा शॉक होते पैसे गेले कुठं. तर आता इथे कृष्णाची आणि भक्तीची आई जी आहे ते रिक्षामध्ये जात असतं आणि ती पैसे बघून तिला आठवतं म्हणजे ती एक पोतं घेऊन येते आणि त्यानंतरनं फोन आलेला असतो तिच्या मुलीचा म्हणजे गौतमीचा आणि तिथे फोन पिक करून विचारते की पिलू जेवलीस का. तर ती म्हणते जेवले अगं भूक होती पण थोडीशी होती म्हणून थोडंसं मी खाऊन घेतलं. तर आता हिची आई म्हणते अगं तू काही कोणत्या टेन्शनमध्ये आहेस का अशी बोलतेस हळू आवाजामध्ये. तर आता गौतमी म्हणते की अगं आई कामाला तर मी लागली आहे पण हे टेन्शन काय माझं पिच्छाच सोडत नाही आहे. खूप महत्त्वाचं काम आहे आई आणि मला ते अरेंज करायचं आहे पण ते कसं करू मला कळत नाही कारण सॅलरी व्हायला अजून खूप दिवस आहेत ना. हो आणि ऑफिसमध्ये पण मी मागितलं असतं कुणाकडे तरी पण मी आत्ता जॉईन झाले नाही त्यामुळे मला मागायलाही तोंड नाही आहे आणि काम तर खूप महत्त्वाचं आहे असंही गौतमी बोललेलं असते. आता त्या मुलीसाठी म्हणून जे भक्तीने पैसे ठेवलेले असतात डब्यामधले त्या डब्यामधले 8,000 जे आहेत ते हिच्या आईनं काढलेलं असतात गौतमीला देण्यासाठी. तर तिची आई म्हणते की अगं गौतमी कशाला टेन्शन घेतेस पूजा तुझी आई इकडे असताना तू अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही बरं तुला किती 8,000 हवेत ना मी आजच्या आज तुला पाठवेन बरं का तू टेन्शन नको घेऊ. तर इथं गौतमी म्हणते हो आई प्लीज नक्की पाठव आणि लवकर पाठव चल आता मला मीटिंग आहे असं बोलून ती फोन ठेवून देते. आता ती बँकेमध्ये जाऊन तिला पैसे ट्रान्सफर करत आहे. तर इकडे आता बाळजाबाई म्हणतात मला माझ्या लेकाचं काही लग्न ठरवता येईन आहे
काय करायचं मलाच कळत नाही. तू असं ऐकलंयस का, नवीन जोडप्यांना जर वाण दिलं तर लवकरात लवकर त्याच्या डोक्यावर पण अक्षता पडतील. त्यामुळे दुष्यंतने जोडप्यांना वाण द्यावं असं मला वाटतं, म्हणजे कदाचित त्याचं पण लग्न लवकर होईल. तर आता तिची जाऊ म्हणते बाळजाबाईची, ठीक आहे, म्हणजे हे तर मी पण ऐकलेलं आहे, मग आता दुष्यंतला बोलवून घ्यायचं का आपण इकडे. तर आता बाळजाबाई म्हणते, हो पण तो ऐकणार आहे का आपलं, येईल का तो. पण तो इकडे यायचं मुश्किल आहे, वाढदिवसालाच तो आला होता, तोच आपलं नशीब समजायचं. आता हे दोघं इकडे हॉटेलमध्ये जेवत असतात आणि दुष्यंत म्हणतो, इट्स गुड चॉईस ऑफ यू असा. तर ही म्हणते की हां, चॉईस तर माझी चांगली आहे मनातल्या मनात, पण आता मम्माने जर वेळेवर पैसे नाही पाठवले तर माझा मोठा पचका होणार आहे आणि मी याला प्रपोज पण करू शकणार नाही आहे. तेवढ्यात आता दुष्यंतला एक फोन येतो आणि तो म्हणतो की मला हे इम्पॉर्टंट कॉल आहे, मला हे घ्यावं तर लागेलच आणि मी जरा बोलून येतो, म्हणून तो फोन घेऊन निघतो. इकडे आता ती परत एकदा फोन लावते तिच्या आईला आणि विचारते की अजून किती वेळ आहे आई. तर आई म्हणते की अगं 5च मिनिटात मी पोचते आहे आणि लवकरात लवकर पाठव, म्हणून गौतमी फोन कट करते. इकडे दुसरीकडे ही सांगते की अगं इथं फक्त 7,000च आहेत आणि कृष्णा तिच्याकडे बघते, बाकीचे पैसे कुठे गेले मग. हे दोघी आता म्हणत असतात की पैसे कुठे गेले कुठे गेले. इकडे भक्ती आणि कृष्णा दोघं एकमेकांशी बोलत असतात की पैसे इथेच ठेवले होते, आपण कुठं गेले असतील. तर जयकांत म्हणतो, अगं उगी नाटक करू नको, पैसे नव्हतेच तर आहेत म्हणून कशाला बोललीस आणि का घेऊन आलीस इकडे. तर कृष्णा म्हणते की अरे मी खोटं का बोलू, होते पैसे ह्याच्यामध्ये, आम्हालाच माहीत नाही की पैसे कुठं गेले. तर आता जयकांत आणि कृष्णा या दोघांचा वाद चालू होतो, तेव्हा जयकांत म्हणतो की पहिला थोबाड बंद कर तुझं, 1.5 दमडीची अवकात नाही पण तुझं तोंड लई चालते चुरू. तर आता जयकांतला बाळजाबाई येते आणि विचारते की काय भानगड आहे जयकांत. तर आता जयकांत सांगतो की काकी साहेब यांचं खूप वर्षापासून कर्ज आहे बरं का. तर आता इकडे आल्यानंतर ना भक्ती आणि कृष्णा जे आहे ते आईला विचारत असतात की पैसे कुठे गेले. तर ती म्हणते की तुझा बाप वरून पैसे टाकणार नाही 8,000. तर भक्ती म्हणते तुला कसं माहिती, बरोबर 8,000च कमी होते. आणि आता इथे 8,000 जे आहे तिची आई पोचवलेलं असते, त्यामुळं इकडे गौतमी जे आहे दुष्यंतला प्रपोज करते की विल यू मॅरी मी. आता दुष्यंत काय म्हणतोय ते पाहूया. मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.